जॉईंट व्हायचं आणि यापुढील आपण आवाज ऐकणार आहोत. सयुग जिंजा याच गावाचे सुपुत्र आहेत. हे कॉमेडिटर मॅन त्यांच्याकडे बोलूयात. चला वळूया ग्रुप बी च्या पहिल्या सामन्याकडे. दोन फलंदाज बाला आणि आकाश पांडे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज. यस 12 मॅन पाठवायचं आहे. वेदांत 11 संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे प्लीज. देवराज. चला सुरुवात होती सामन्याला. टायमर चालू झालाय. पहिला चेंडू, पहिला स्विचिटचा फटका. पॉइंट आणि शॉट थर्डमॅनच्या फिल्डरच्या गॅप मधून खोदून काढलाय. आलाय पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. यस डीजे. पहिल्या चेंडूवरती आलाय पहिला चौकार. स्विचेटचा फटका एक्झिक्यूट केला आणि त्याला यस सुद्धा मिळाला त्या चौकारामध्ये. फील्ड प्लेसमेंट जर पाहिली डीप पॉइंटचा फिल्डर पार्टी घेतला गेला स्विचेटच्या फटक्यासाठी. यावेळेस हलक्या तऱ्हेने खेळून काढला फटका. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एकच धाव मिळेल. एक धावेने स्ट्राईक रोटेट केली आहे. धावफलक जाऊन पोहोचली. दोन चेंडूचा खेळ संपलाय 5 धावेवर. धावफलक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचली आहे. चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन चेंडूवरती स्ट्राईक रोटेशनवर आता जोर दिला गेलाय. चौकार आल्यानंतर फील्डमध्ये पुन्हा थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. बॅट्समन चेंज झालाय. फील्डमध्ये डायरेक्टली बदल करण्यात आलाय. आकाश पांडा स्ट्राईक एंडवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कॉल होता आकाशचा परंतु नकार दिलाय. बालानी नकार दिलाय. एकच धावने समाधान मानावं लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटीच्या खालच्या बॉटमला चेंडू लागला गेला आणि त्या कारणे तो त्याला डिस्टन्स आणि एलिव्हेशन मिळालं नव्हतं. एकच धावने समाधान मानावं लागेल. तीन चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोचले 6 धावेवर 12च्या सरासरीने. चेंडूला कट केलाय. डीप पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एकच धाव मिळेल. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर थोडासा शांत केला आहे. थोडासा रोखला गेलाय धावफलकाला या तीन चेंडूंवरती. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर डी पॉइंटचा क्षेत्ररक्षक ज्यावेळी पाठी घेतला आहे त्याच झोनला खेळण्याचा प्रयत्न होतोय बालाचा आणि तीच रणनीती दर्शवताना पाहायला मिळतात गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क झालेला नाही आहे. या चेंडूवरती एसटी रक्षकाकडून झालेली थोडीशी चूक आणि त्याच्या चालता बाईकच्या स्वरूपात एक आणखी धाव ऍड होईल धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 धावेवर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर चांगली भरपाई केली आहे त्याच्या पुढचे 4 चेंडूवरती. आता शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देवराज सज्ज. स्विच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता बालाचा परंतु संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 8 धावेवर विदाउट एनी लॉस.
यस थँक्यू डीजे. पहिले षटक संपलंय आणि 8 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलर नेम काय आहे? ऋतिक. ओके, ऋतिक आलाय नंबर 2 चा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, थोडीशी घातक साबित होऊ शकते जर या षटकामध्ये या दोघांना परत पाठवलं नाही तर. बिगिटिंग ॲबिलिटी आहे या दोन्ही फलंदाजांकडे. मागच्या षटकामध्ये थोडेसे खामोश होते. पहिला चेंडू या षटकातला थोडासा लो फुलटॉस पद्धतीत चेंडू होता, त्याला लॉंग ऑफच्या क्षेत्रात हलक्यातून खेळून काढलाय सिंगलसाठी. सध्याच्या घडीला एकेरी दुहेरी धावेनी धावफलक जाऊन पोहोचले. ते 9 वर 7 चेंडूचा खेळ संपला आणि इकडून आता थोडासा मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु यश मिळाला नव्हतं. त्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला आणि आता बाला स्ट्राईक एंडवर आलाय. फील्ड प्लेसमेंट जर पाहिली बालासाठी तर डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा, एसटी रक्षक स्वतः जेल खाली येतील. टिपलाय बाळाचा जेल, संपलाय खेळ. फलंदाजाला परतावं लागेल टकआउटच्या आसऱ्याला. वेलकम डीजे. यस थँक्यू डीजे. नंबर 3 चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल. विशाल आला नंबर 3 चा फलंदाज आणि इकडून आता थोडासा घातकी फलंदाजी करावी लागेल, कारण धावफलक जर पाहिलं तर सध्याच्या घडीला 9 वर येऊन थांबलाय. उर्वरित या इनिंग मधले चेंडू जर पाहिले तर फक्त 10 चेंडूचा खेळ. यस थँक्यू डीजे. चला घाई करायची आहे, 2 मिनिटाचा वेळ बाकी आहे षटक संपण्यासाठी. 2 मिनिटाच्या आतमध्ये षटक संपलं पाहिजे. यस थँक्यू डीजे. ज्या मोमेंटमची गरज होती विशालला, तो मोमेंटम आता कुठेतरी सापडलाय. या अगोदरच्या चेंडूवरती डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकार आला आणि आता मिड विकेट कॉर्नर रिजनला षटकार आलाय. आणि आता थोडासा अंडर प्रेशर असेल तो गोलंदाज. धावफलक जाऊन पोहोचले ते 16 या धावसंख्येवर. यावेळी हलक्यातने खेळून काढलाय. थर्डमॅन रिजनला चेंडू झाला. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, परंतु 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतील. 2 धावा वाचवल्या गेल्या जरूर आपल्या संघासाठी. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 धावेवर, 21 धावेवर. 21 या धावेवर. माणूस आहे तो, माणूस आहे, चुकी करणार आहे. 21 धावा धावफलकावर लागले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरा षटक आता प्रगतीपथावर आहे. चला डीवाय स्पोर्ट्स सीसी, हिंदवी स्वराज क्रिकेट क्लब अंधेरी. चला 2 संघांच्या संघनायकांनी यायचं आहे टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी. त्वरित टॉस केला जाईल या इनिंग ब्रेक मध्ये. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये हजर व्हा. शेवटचं षटक या इनिंगचं
ते मोमेंटम आता प्राप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये थोडंसं ब्रेकडाऊन झालं होतं मोमेंटम, आता ते कुठेतरी प्राप्त झालंय. विशालच्या ते 2 फटक्याने, एक चौकार एक षटकार, आता मोमेंटम कॅरी ऑन केलंय. यस, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम योगेश. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. आकाश पांडाचा हा स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे हजर होता आणि तो कुठल्या चुकी करणार नाही. विकेटचं पतन झालंय. आकाशला परतावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. यस डीजे. यस, थँक्यू डीजे. भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता थोडीशी गरज असेल ते ॲक्सिलरेशन दाखवण्याची, कारण की शेवटचे 5 बॉल. शेवटचे 5 चेंडूचा खेळ येणारा बाकी. आता भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. ह्या वेळेस स्लॉट मधला चेंडू उचललाय, दहाडलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. भावेशच्या खेळीला लागेल पूर्णविराम. पहिल्या चेंडूवरती धक्का लागलाय. वेलकम डीजे. यस, थँक्यू डीजे. आता कुठेतरी अडचणीत सापडलाय शाही V2611 संघ, थोडासा अडचणीत सापडलाय. ऑन हॅड्रिक गोलंदाज. 2 चेंडू हाताळून झाले होते. पहिल्या चेंडूवर देवा पांडेला परतवलं तंबूच्या आसऱ्याला आणि दुसऱ्या चेंडूवरती भावेशला परतावला. ऑन हॅड्रिक आहे गोलंदाज. स्ट्राईक एंडवर आलाय फलंदाज देवा पांडे. लॉफ्टेड ड्राईव्ह केलेला फटका. कव्हर रिजन क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. वाडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, परंतु थोडीशी खराब फेकी झाली आहे. फेकी खराब झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. एका बाजूला आकाश आहे. 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा कॉल आहे विशालचा. 3 धावा पूर्ण होता होता देवा पांडेला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावचीच्या स्वरूपात देवा पांडे होईल बाद. चला, यानंतरचे 2 कर्णधार DY स्पोर्ट्स CC आणि हिंदवी स्वराज क्रिकेट क्लब अंधेरी या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. चला, घाई करायची आहे. दिलीपजी मेहर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपल्या शुभ स्थानी टॉस तो मात्र केला जाईल. दिलीपजी मेहर दादा आपल्याला विनंती या आपल्या शुभ स्थानी करूयात या मॅचची नाणेफेकी. टॉस इथे संपूर्ण केला जाईल. 2 टीम आपल्या सोबत आहेत. DY स्पोर्ट्स आणि त्याच्याच बरोबर हिंदवी स्वराज्य क्रिकेट क्लब अंधेरी या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. आणि टॉस मान्यवरांना विनंती करतोय टॉस आपण करायचं आहे.
हेड्स आणि टेल्स असा कॉल आहे. हेड्स असा कॉल आहे आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय टीम अंधेरी संघाने आणि मान्यवरांना विनंती करतो शुभेच्छा द्यायच्यात आणि आपण व्यासपीठावरती जाऊन असताना बनवायचं. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? गोलंदाजी. गोलंदाजी. आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर कसं वाटलं एकंदरीत इकडचा माहोल इकडचा ऑर्गनायझर जे आहे त्यांनी संपूर्ण मेहनत घेतली या स्पर्धेला, कसं वाटतं एकंदरीत? ऑर्गनायझिंग तर छान केली आहे, ग्राउंड पण छान आहे. आणि आपल्या खेळाडूंचा आज परफॉर्मन्स कसा राहील? कोणाची जर बॅट लहरली किंवा गोलंदाजी चांगली झाली तर मग आपण मॅचमध्ये कमबॅक करू शकतो आणि उद्वळणी करू शकतो. सोमनाथ कुडेकर आणि प्रतीक जाधव यांची फलंदाजी बहरली तर आम्ही नक्कीच फायनलपर्यंत पोहोचू. आणि इथे आल्यानंतर कसं वाटतं एकंदरीत आपण मॅच पाहता विकेट जी पाहिली तर मातीची आहे आणि त्यावरती गोलंदाजीचं वर्चस्व आहे की बॅटिंग टीमचं वर्चस्व राहणार आहे? वर्चस्व तर बॅटिंग टीमचे, पण आम्ही समोरच्या संघाला 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपल्याला मॅच करता. हे होते अंधेरी टीमचे कॅप्टन. टॉस जिंकलाय टीम हिंदवी स्वराज्य क्रिकेट क्लब अंधेरी आणि डिसिजन कळवलंय क्षेत्ररक्षणाचा. गोलंदाजी करतील. बॅटिंग करण्याकरता आमंत्रित केले टीम DCC स्पोर्ट्स संघाला. पाहूयात काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये. तुझपर्यंत आपण जर वळूयात इथे मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे दोन्ही संघ रेडी आहेत. दुसऱ्या पारीला सुरुवात देखील होईल. थँक्यू. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. क्षेत्रक्षे सजून घ्या चला. आणि दोन्ही संघांचे 12th मॅन सुद्धा यायचं आहे दोन्ही संघांचे. चला 2 फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. तोवर कॉम मध्ये होईल थोडासा बदल. आपल्यासोबत जोडले जातील शाहिद शेख. ओव्हर टू यू शाहिद. आज आपण आहोत या टेंबीपाडा गावामध्ये जिथे स्पर्धा रंगतीये. जर पाहिले तर सिल्वर स्टार क्लब अर्नाला सिल्वर स्टार चषक 2026 आपण सर्वजण अनुभवत आहे. आज अर्नाला गावाला जसं सहयोगने उल्लेख देखील केला होता की ग्राउंड नाही आहे, परंतु ग्राउंड देखील उपलब्ध टेंबीपाडाकरांनी करून दिले. त्यांचं देखील मनापासून आभार असलेल्या स्पर्धेच्या निमित्ताने. चला बॅटिंग टीम मैदानामध्ये 2 बॅटरमध्ये लगेचच पाठवायचे आहेत. सुरुवात होईल या दुसऱ्या इनिंगला. पहिली इनिंग जेव्हा आपण शैवी 26 या टीमची बॅटिंग पाहिली. आता गोलंदाजी करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. आता बॅटिंग करत असताना वेदांत 11 आपण सध्या तरी आता मैदानामध्ये पाहू शकणार आहोत. पाठलाग होईल 31 धावसंख्येचा. तर T1 बनवायच्या टीमला जिंकण्याकरता वेदांत 11 संघाला इथून गोलंदाजी चांगल्या रीतीने करणं तेही गरजेचं राहणार आहे. टीम शैवी 26 टीमला करणं ते गरजेचं राहणार आहे. धावसंख्या एवढी फलकावरती नाही आहे, तिला अनुसरून चांगली गोलंदाजी जर पहिल्या षटकात जर झाली तर मॅचमध्ये मजा येईल. परंतु सुरुवात अप्रतिम दर्जाची बॅटिंग टीमला हवी आहे. पहिल्या षटकामध्ये जर सुरुवात चांगली झाली, अप्रतिम रीतीने झाली तर मग मॅचमध्ये बॅटिंग टीम ही थोडंसं वर्चस्व निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सरा टायमिंग इथे सेट केलं जाईल. 10 मिनिटाचा अवधी आपल्याला 2 ओव्हर करता तो मात्र दिला जाईल. जर 10 मिनिटामध्ये जर 2 षटक समाप्तीला नाही आले तर मग शेवटच्या षटकाकरता आपल्याला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. चला त्याला टायमिंग सेट केलं जाईल. डिजिटल ऑपरेटरच्या माध्यमातून जागृत राऊत आहेत आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण लाईव्ह थेट प्रेक्षेपण देखील या स्पर्धेचं आपण पाहत आहे.
कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रिन्स यादव एक चांगले कलाकार आहेत आणि आज ते आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये लगातार तिसऱ्या दिवशी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल बॅटची एज हलकीशी एज घेत असताना बॉल विकेट किपरकडे गेलाय. डायरेक्ट हिटचा माध्यम वापरला होता परंतु डायरेक्ट हिट इथे होत नसताना पाहायला मिळतीये. आणि इथून जर सध्या जरी पाहिलं तर पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात हा इथे फेकलाय. सचिन आहे गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाला आपण पाहताय. हा बॉल कॅच टिपण्याचा प्रयत्न एफर्ट चांगले दर्शवले होते परंतु अंतिमच्या क्षणी जेल टिपला आलेला नाहीये. जरूर चांगली टाइम मारली. एफर्ट चांगलेच पाहायला मिळाले परंतु त्या एफर्टला आता सध्या बेनिफिट तो मात्र मिळत नाहीये. आणि तू सध्या जर पाहिलं तर एक सिंगल ती मात्र कन्वर्ट केली जाईल. टीमची धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचली आहे. पाठलाग होतोय एकंदरीत 31 धावसंख्येचा. आणि सेकंड बॅटिंग करत असताना आपण टीमला पाहताय वेदांत 11. पहिले षटक चालू आहे सचिन. आता समोर असेल सचिनच्या राकेशवरती हा बॉल चांगला टाकलाय. सरळ बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. तिकडे थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं लूज पाहायला मिळालं परंतु काही प्रभाव पडलेला नाहीये. आणि तिथून जर पाहिलं तर एक डॉट बॉल सध्या ॲड होते धावसंख्येवरती. आणि इथून जर पाहिलं तर 3 बॉल फेकून झालेत गोलंदाजी करणाऱ्या टीमच्याकडून. सचिन आहे गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल दिशा देण्याचं काम करायचं होतं परंतु बॅटवरती प्रॉपर बॉल घेता आला नाहीये. आणि त्याच्यामुळे सध्या एक चिकी सिंगल आता इथे ॲड होत असताना पाहायला मिळेल. एक सिंगल धाव आणखीन एकदा जॉईन होतीये. पण सर लेग बाईज आहे. इट्स अ लेग बाईज आणि लेग बाईजची धाव संख्या वाढतीये. टीमची जाऊन पोहोचते फलकावरती 2 या आकड्यावरती. 2 रन्स आणि स्कोर कार्ड 2 धावा या फलकावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार होईल. आणखीन एकदा ओव्हर द विकेट. उडवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त प्रयत्न आता सध्या उडवण्याचा होतोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून परंतु त्यामध्ये अपयशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यशस्वी नाही होत आहेत. आणि आणखीन एकदा जर पाहिलं तर आणखीन एकदा चांगला बॉल इथे गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलाय. आणि आता धावसंख्या सिंगल वरतीच मानली आहे. 3 धावा फलकावरती लागल्यात. एक दुपारचं सत्र मैदानामध्ये आपण सर्वजण अनुभवत आहे. या दुपारच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग या संडेच्या दिवसामध्ये आल्यात. आणि हा बॉल सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे कॅच टिपला जाईल. पारी समाप्त. फलंदाज बाद. राकेशच्या खेळीला पूर्ण विराम. थँक्यू. पहिल्या ओव्हर करता 4 मिनिटं इथे घेतल्यात म्हणजेच शेवटच्या म्हणजे दुसऱ्या षटकाकरता इथे 6 मिनिटं बाकी आहेत. चला काही करा. हॅलो देवा पांडे आता गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 2 त्या हाताने करता तो आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या आलेल्या नाही आहेत. आता थोडीशी खराब सुरुवात बॅटिंग टीमच्या माध्यमातून आपण इथे तरी पाहत आहे परंतु इथून या दुसऱ्या षटकामध्ये धावा वाढवणं ही गरजेचं राहणार आहे. म्हणून आता जर पाहिलं तर एकंदरीत जवळजवळ 12 बॉल बाकी आहेत आणि 28ची गरज इथून टीमला जिंकण्याकरता राहिलेली आहे. म्हणजे इथून चांगली बॅटिंग
करणं तेही गरजेचं राहील. 14चं सरासरी बाळगणं हेही गरजेचं आहे प्रत्येकी षटकामागे. आता ती सरासरी इथून बाळगली जाईल का, की त्यावरती सध्या गोलंदाजीचं वर्चस्व राहत असताना आपल्याला पाहायला मिळेल. देवा पांडे गोलंदाजी मार्गवरती आहे सध्या. संतोष भुवन गावातून बिलॉंग करतो हा खेळाडू. देवा पांडेला सध्या आपण गोलंदाजी मार्गवरती पाहत आहे आणि सध्या तो तयार झालाय गोलंदाजी मार्गवरती. 12 बॉल 28 समीकरण टीमला जिंकण्याकरता राहिले. बॅटिंग टीम वेदांत 11. जरूर थोडीशी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु ती आता रफ अँड टफ मोडमध्ये जाईल का, आता तेही आपल्याला इथं पाहायचं. चला जास्त वेळ जातोय, गोलंदाजी करणारी टीम जास्तच वेळ जातोय, आपण एवढा वेळ घेऊ शकत नाहीये. पुढचा बॉल फुल टेस्ट टाकलाय, समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक पाहताय, जजमेंट घेतलं जात आहे, चांगला कॅच कॅरी केला जाईल, फलंदाज बाद होईल आणि विकेटचं पतंग इथे पाहायला मिळेल. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. हवा हवाच आपण गीत ऐकल्यात आणि जेव्हाही दुपारचं सत्र होईल, हवाच हवा या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि हवा असताना फलंदाजाला बेनिफिट नावाची गोष्ट तीही मिळणार आहे या मैदानावरती. कालच्या दिवसात देखील आपण अनुभवू शकाल, बॅटिंग टीमला खूप सारा सपोर्ट हवेने दिला आणि त्याच्यामुळे आजचा दिवस देखील तशाच रीतीने असेल, यात काही ती शंका नाही आहे. कारण या मैदानाची खासियतच ती आहे, जेव्हा जेव्हा या मैदानावरती दुपारचं सत्र होतं, पिच गरम होते आणि तेव्हा तेव्हा आपण अनेक धावसंख्या होत असताना पाहिल्यात. कालच्या दिवसामध्ये 3 षटकामध्ये एका टीमने 56 बनवलेल्या, एका टीमने 57 देखील बनवलेल्या, म्हणजेच दुपारच्या सत्रामध्ये धावसंख्या नक्की होऊ शकतात. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतो इथे. सरळ बॉल केले विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉलच्या स्वरूपात या बॉलची सांगता. आणि इथून जर पाहिलं तर एकंदरीत 2 बॉल फेकून झाले तर देवा पांडेच्या षटकातील धावसंख्या स्थिरच आहे, 3 या आकड्यावरती. रन रेट वाढू लागले, रन रेट वाढू लागले, रिक्वायर्ड रन रेट जे आता थोडंसं हलुवार पद्धतीने वरती वरती चाललंय. पुढचा बॉल तयार होईल, गोलंदाज राऊंड विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलं. या बॉलला चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय, ऑफ यॉर्कर सध्या इथे पाहायला मिळतोय आणि त्यावरती सध्या जर पाहिलं तर बीट करत असताना फलंदाजाला पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी पृथ्वीकरण आतापर्यंत या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाही आहे. 3 बॉल फेकून झाले देवा पांडेच्या षटकातील आणि एकही धाव खर्च करत नसताना आपण त्याला पाहिलंय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. आता शेवटचे 9 बॉल असतील, 9 बॉलमध्ये विजय होण्याकरता 28 पाहिजेत. 9 बॉल 28 सामन्याचं समीकरण. आणखीन एकदा उडवायचं होतं, आणखीन एकदा उडवायचं होतं, फुटवर्कच नाहीये. फुटवर्क जे हवं होतं ते फुटवर्कच नाही आहेत, बॉलवरच्या रेंजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच नाही आहे आणि जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे सध्या या प्रयत्नामध्ये फसत असताना आपण त्यांना पाहत आहे. थोडा काळ संघर्ष देखील जारी आहे आशिष या फलंदाजाचा, जेव्हाही मैदानामध्ये क्रमांक 4 वरती आले आणि सध्या तरी त्यांचा संघर्ष मैदानामध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत आता इथे 4 बॉल फेकून झाले, 2 बॉल अंतिमचे बाकी आहेत. आता इथून चांगल्या गोलंदाजीचा मुजाहिरा देवा पांडे, संतोष भिवन इथून बिलॉंग करतो हा खेळाडू आणि आज संध्या या सिल्वर स्टार चषकामध्ये आलाय. हा बॉल फिरकवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जजमेंट घेतला जाईल आणि परतावं लागेल फलंदाजाला. संघर्ष केल्यानंतर प्रेशर आलं, त्या प्रेशरला भेदण्याचं काम करायचं होतं, परंतु ते काही जमलेलं नाही आहे. आदरा बसेल टीमला आशिषच्या स्वरूपात. फलंदाज बाद.
थँक्यू. वेलकम बॅक. आत्ता मात्र जर पाहिलं तर 2 विकेट घेतल्या देवा पांडेने, 3 डॉट बॉल टाकल्यात. म्हणजेच हा बॉल जर निर्धाव आला तर मग मेडन ओव्हर या स्पर्धेतील पहिली ती मात्र गणली जाईल. मेडन ओव्हर येईल का हे आता पाहायचे. मेडन ओव्हर येईल का हे महत्वाचा प्रश्न होता आणि मेडन ओव्हर आली आहे. या स्पर्धेमध्ये विक्रम रचलाय देवा पांडेने. संतोष भुवन या ठिकाणी मी का आलोय आणि का हिस्सा बनलोय टीम शैवी 26चा आणि तो सध्या इथे दर्शवत असताना आपण देवा पांडेला पाहताय. मेडन ओव्हर विकेट मेडन इथे फेकत असताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 28 बनवायच्यात. मोठं पहाड आहे परंतु त्या पहाडला चिरलं जाईल का हेही पाहणं गरजेचं राहणार आहे. ऐकूयात एक डीजे ब्रेक आणि मैदानामध्ये लगेच येऊयात जिथे तिसरं षटक हे प्रगतीपथावरती असेल. थँक्यू. शेवटचे षटक गरजेचं राहणार आहे टीमला जिंकण्याकरता. 28. सहा बॉल 28. पहिला बॉल ऑस्ट्रेमच्या बाहेर ठेवलं. पंचांचा सिग्नल वाईटचा सिग्नल देतोय आणि त्याच्यामुळे सध्या आता टीमची धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते फलकावरती 4 या आकड्यावरती. आता मात्र जर पाहिलं तर 6 बॉल बाकी आहेत. टीमला जिंकण्याकरता गरज राहिली आहे 27 धावसंख्येची. परंतु आणखीन एक वाईट बॉल. सुरुवात खराब झाली या षटकातील. आणखीन एक वाईट बॉल. टीमची धावसंख्या आता 5 वरती जाऊन पोहोचले. टीमला जिंकण्याकरता आता इथे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये गरज राहील 26 धाव्यांची गरज आहे टीमला इथून जिंकण्याकरता. टीम वेदांत 11 या संघाला पुढचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. मिस केल्या बॉलला. लेग मिस केली. सर बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या स्वरूपात या बॉलची सांगता होतीये. सध्या तरी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना बॉल बारा राहिला या टीमचा शैवी 26 या संघाचा. पुढचा बॉल दूरवरनं खेचलाय बॉलला. चांगला सजवलं फ्लॅट स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय परंतु डीपमध्ये खेळाडू आहे जोपर्यंत बॉलवरती येतील. सेकंड करता बॉल आहे. सेकंड कंप्लीट. सेकंड घेण्याचं काम सध्या तरी करतायत. गरजेचं होतं कारण शेवटचे 4 बॉल राहणार आहेत आणि 4 बॉलवरती जवळजवळ जर विचार केला तर आपण 24 धावांची गरज आहे. चार बॉल 24 असताना आता सध्या ओव्हर थ्रो देखील झालाय आणि स्ट्राईक रोटेट होईल. एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 वरती. आता सामना कुठेतरी वेगळ्या दिशेने जाऊ लागलाय. एका बाजूने झुकलाय की काय शैवी 26 संघाच्या. आणखीन एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे झेल टिपला जाईल. परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. चला घाई करा विनंती करतोय. चला घाई करायचे. थँक्यू. हा बॉल दूरवरती टाकलाय. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. सर बॉल गेले विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर खूप मोठं लक्ष आहे. विकेट देखील आली आहे म्हणजे आता शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय. ऑन साईडला वळवलाय. आता डीपमध्ये खेळाडू. चांगला कॅच केला जाईल. चांगला कॅच रनिंग कॅच इथे पाहायला मिळतं. अंतिमच्या क्षणी टिपला जाईल आणि या सहित हा सामना इथे जिंकलाय टीम शैवी 26 या संघाने. या मॅचमध्ये अधिराज्य गाजवलंय.
नेक्स्ट मॅच करता शुभेच्छाही आपल्याला असणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये दाखल राहिलात वेदांत 11 आपण आपलं देखील